नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत बाप्पाच्या विसर्जनासाठी बनवलेला खिरापत वाटली डाळ. चला तर मग बघूयात. या इथे मी एक वाटी किंवा एक कपभर हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजवून घेतलेली आहे. आणि भिजवून झाल्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये 7 ते 8 मिरच्या आणि आपण भिजवलेली जी डाळ आहे तर तिथली पाणी पूर्ण गाळून आपण ही वाटून घेणार आहोत. वाटत असताना फार बारीक किंवा फार जाड वाटायची नाही आहे ती. पाण्याचं प्रमाण पूर्णपणे आपल्याला यामधून काढून टाकायचं आहे, कारण आपल्याला ही डाळ कोरडी बनवायची आहे त्यासाठी. तर आता यामध्ये मिरच्या, कढीपत्त्याची 7-8-10 पाने घेतलेली आहेत गरजेप्रमाणे. त्याचबरोबर 1 चमचाभर मी जिरे घातलेले आहे. मीठ घातलेलं आहे यामध्ये 1 चमचाभर. हे आपल्याला आता सगळं वाटून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी बाप्पाचं विसर्जन होत असताना ही वाटली डाळ बनवली जाते. याला खिरापत असे सुद्धा म्हणतात. तर या पद्धतीने ती आपल्याला वाटून घ्यायची आहे. इथे मी सर्व वाटून घेते. आता इथे फोडणीसाठी मी साधारण पाव वाटी तेल घेतलेलं आहे. या डाळीला जरा तेल जास्त लागतं. तर इथे जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची आपण इथे फोडणी देणार आहोत. त्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत. हिंग थोडासा जास्त घालायचा आहे. साधारण मी 1/4 टीस्पून हिंग घातलेला आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे इथे. आणि हे आपल्याला कढीपत्ता थोडासा कडक होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. आता आपण जी वाटून डाळ घेतली होती मिरची वगैरे तर ती यामध्ये घालायची आहे. सुरुवातीला ही कढईला हलकीशी चिटकेल, कारण ओली आहे म्हणून कढईला हलकीशी चिटकेल. थोडा वेळ वाफ देऊन याला आपल्याला ती कोरडी बनवायची आहे. जोपर्यंत ती कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला ही परतायची आहे. परतत असताना मध्ये आपल्याला 1 चमचाभर साखर घालायची आहे यामध्ये आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. इथे साधारण अर्धा कप ओलं किंवा सुकं खोबरं खिसून घालायचं आहे. कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि याला पुन्हा एकदा आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे. अशी डाळ आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी प्रोटीन म्हणून सुद्धा आपण ही डाळ देऊ शकतो. तर इथे तयार झाली आहे आपली खिरापत, बाप्पाला आवडणारी वाटली डाळ. नक्की करून पहा. कशी झाली सांगायला विसरू नका. येणाऱ्या गणपतीच्या 10 दिवसांमध्ये ही डाळ एकदा बनवून बाप्पाला प्रसादासाठी नक्की ठेवा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील. भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.